माझ्याकडे नाही का खूप पैसे आले, खूप एवढे पैसे आले ना की डायरेक्ट माझी म्हणजे आयुष्यच माझं बदललं डायरेक्ट. म्हणजे एक एवढा पैसा माझ्याकडे आला. माझ्या घराच्या बाहेर एक डिफेंडर, मस्तपैकी एक थार, मस्तपैकी माझा मोठा बंगला, हे सर्व काही माझ्यासमोर होतं. पण असे दिवस आणायचे की प्राईस बघण्याची गरज नाही पडली पाहिजे. आवडलं ना घेऊन टाक. आमचा बाप शोरूममध्ये गेला ना, ही गाडी आवडली ना घेऊन टाका, अरे बहुत पैसा अपने पास. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून झालं आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग डे नंबर 25मध्ये. आणि आज मी आमच्या दुकानावर बसून माझा ब्लॉग सुरू करतो आहे. हे आमचे वडील आहेत. आणि विषय काय होता, आज अक्षय तृतीया आहे ना, आज अक्षय तृतीया आहे म्हणून सकाळपासून दुकानावर थांबलो होतो. अवतार बघा झाला आहे, अजून आंघोळ पण नाही. तर आता जाऊन मस्तपैकी फ्रेश वगैरे होणार. कस्टमर जर कमी झालेत तर आता फ्रेश वगैरे होतो आणि आपल्या कामाला निघतो. झालं आता आपली ड्युटी संपली इथली. तर चला आता जाऊया, आता आपले कामं करूया. तर मित्रांनो, आता मी जस्ट झोपलो होतो आणि उठलो आहे आता. तर मला नाही का एक स्वप्न पडलं. स्वप्न असं पडलं की माझ्याकडं नाही का खूप पैसे आले, खूप एवढे पैसे आले ना की डायरेक्ट माझी म्हणजे आयुष्यच माझं बदललं डायरेक्ट. म्हणजे एक एवढा पैसा माझ्याकडे आला. जसं की आपण म्हणतो 100 कोटी एवढे पैसे माझ्याकडे आले. स्वप्नामध्ये मी म्हणजे स्वप्न बघतो, माझ्या घराच्या बाहेर एक डिफेंडर, मस्तपैकी एक थार, मस्तपैकी माझा मोठा बंगला, हे सर्व काही माझ्यासमोर होतं. म्हणजे मला हाताने चहा सुद्धा घ्या, सगळे बेटर, सगळे नौकर चावकर, मला सगळं एवढं भारी स्वप्न पडलं होतं. पण अचानक आमची बबडी आली आणि माझं स्वप्न मोडलं आणि मी परत उठलो. उठून बघतो तर काय परत तेच, शूटला जायचं आहे, चला शूटला जायचं, चला. म्हटलं अरे कधी येईल भाई आपला टाईम, कब आएगा. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, स्पष्टपणे सांगतो, आयुष्यामध्ये ना खूप पैसे कमवा, खूप म्हणजे एवढे ना की तुमचे नातेवाईक असे तोंडात बोट घातले, अरे याने एवढं केलं कसं काय, एवढा पैसा कमवायचा आहे. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्यासोबत. मी तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग दाखवेलच, जेणेकरून तुम्हीसुद्धा खूप पैसे कमवू शकता. खूप म्हणजे मी काय 1 लाख 2 लाख नाही म्हणते महिन्याला, जास्त भाई. काय लोक म्हणतात की 1 लाख रुपये जर महिन्याला इन्कम असेल तर भाई त्याची लाईफ सेट आहे, तो काही पण करू शकतो. तसं काय नसतंय मित्रांनो. तुमच्यासमोर उदाहरण आहे. 2-2.5 लाख पण नाही पुरत, खर्च होतात. कुठं खर्च होत नाही कळत नाही. पण महिन्याला नाही का, महिन्याला 4 लाख रुपये कमवले पाहिजे तुम्ही. 4 लाख रुपये, कमीत कमी 4 लाख रुपये. तर तुम्ही एक सिक्युअर आणि चांगलं आयुष्य म्हणजे मनासारखं तुम्ही जगू शकता. पैसा खर्च करायला विचार न करणं. आपण म्हणतो ना, आपण हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलो की आपण राईट साईडकडे बघतो, लेफ्ट साईडकडे न बघता, कारण तिथं मेनूची प्राईज असते ना. पण असे दिवस आणायचे की प्राईस बघण्याची गरज नाही पडली पाहिजे. आवडलं ना घेऊन टाक. आमचा बाप शोरूममध्ये गेला ना, ही गाडी आवडली ना घेऊन टाका, अरे बहुत पैसा अपने पास. असे दिवस आणायचे. थोडा वेळ लागेल, कष्ट पण करावे लागतील, पण 100% होणार आहे बरं का मित्रांनो. तुम्ही फक्त ही जर्नी बघा. माझी जर्नी आहे ना, एवढी खतरनाक जर्नी असणार आहे ना. तुम्ही फक्त माझ्यासोबत चला, ही जर्नी एन्जॉय करा गाईज. आत्ता तर हे सिम्पल चालू आहे सगळं. अजून तर मला थोडासा कॉन्फिडन्स यायचा आहे भाई. मी नवीन आहे अजून, मस्करी करत नाही, मी बोलत नाही लोकांमध्ये. कारण की कसं आहे ना, मला जरा भीती अजून सुद्धा मनामध्ये. म्हणजे मी थोडा खूप शाय माणूस आहे, मी तुम्हाला खरं सांगतो. पब्लिकमध्ये मला नाही जास्त हे करत आहेत. पण जेव्हा माझी ही भीती जाईल ना भाई, राडा होणार, राडा. मग राडा होणार, तुमचा PCMC फुडीज नाही ऐकणार. ओके, तुम्ही फक्त जर्नी एन्जॉय करा. तर चला आता फ्रेश वगैरे होतो आणि भेटूया. आज शूट नाही आहे, आज का इव्हेंटला जायचं आहे. तर चला जाऊया आता. तर मित्रांनो, आता अभिभाऊ आलेला आहे आपल्याला घ्यायला. लेट्स गो. आणि इथून आम्ही आता चाललो आहे इव्हेंटला. बड्डे इव्हेंट आहे. चला आता बघूया. हा नाही का डायरेक्ट फॅनच आहे. कुठले रे बघा, मी सगळ्या टीमला फॉलो करतो, पण माझा मित्र MIला फॉलो करतो. तर मित्राचा धर्म माझा धर्म, म्हणून मी मित्राच्या टीमला फॉलो करतो. आणि खरं मला तर बड्डेला मी का चाललं आहे, मला जेवायचं आहे तिथं. मस्त फुडीज असतात तिथं, बरोबर. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठल्या टीमला सपोर्ट करताय. तर मित्रांनो,
मित्रांनो आता आम्ही इव्हेंटला आलो आहे आणि हे बघा बरं माझा अवतार कसं वाटतं तुम्हाला ओके ना आउटफिट कसं वाटतं माझं आउटफिट तुम्हाला कसं वाटते मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्याचं आउटफिट कसं वाटतं ते पण कमेंट टीम सांगा मुंबई लेट्स गो भाई क्रिकेट लवर बोलते इसको काय सो हिटमॅन नाद करायचा भाई नाद ओनली नादाशिवर काय होय तर चला आता जाऊया नो आता आम्ही इव्हेंटला आलो आणि आम्हाला कोण भेटलाय खास माणूस आहे कोणाच तरी नाव नाही घेणार मी कारण नकोच आमची व्हिडिओ व्हायरल होईल नव हे सगळेजण आमचे बसले. हाय ऐका ना तुमचं नाव काय माझं नाव पूजा मोकल पूजा मोकल तर तुम्हाला काय येतं का असं म्हणजे कॉमेडी कॉमेडी म्हणावं किंवा पोएट्री म्हणावं काहीतरी असं कविता वगैरे शायरी उखाणा काहीतरी असं? उखाण्यापेक्षा त्यांना उखाण्या शिव्या देतात चांगल्या जबरदस्त शिव्या हा बरं शिवाय द्या बरं व्हायरल होत्या शिव्या व्हायरल होत्या त्यांच्या त्याच्यामुळे ते टाकतात चांगलं घेऊ बरं एक नॉर्मल पोएट्री वगैरे काहीतरी असं नाही तसं काय नाही काहीच येत नाही तुम्हाला सिंगिंग मध्ये एखादं गाणं वगैरे येऊ शकतं पण ते गाणं पोट्रे म्हणा व्हायरल गाणं म्हणा कुठलं गाणं बोलायचं कल्पना सजेस्ट कर गणबाई मोगरा कोणतं गाणं येतं ए सांग कल्पना इकडे 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 कॅमेरा एक एक करून सगळ्यांकडे जाणार तुम्ही आधी तुमचं स्टार्टिंग ओल्ड सॉन्ग कोणतं तुम्हाला जे आवडेल ते सच कह रहा है दीवाना त्याच्यात आवाज घ्या नाही दिल किसी से लगाना झूठी है प्यार की बातें सारी झूठी है प्यार की कसमें मैंने हर लम्हा जिसे चाहा जिसे पूछा उसी ने यार मेरा दिल तोड़ा तोड़ा तन्हा तन्हा छोड़ा लग्न झालं का तुमचं हो नाही करायचं या वर्षी लग्नाचे योग आहेत वर्ग असेल तर सजेस्ट करा नाही 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 एकदम मस्त गाणं म्हटलं ताईंनी तर आता आपण ह्यांना बोलूया नमस्कार तुमचं नाव काय? सांगा अंतश्री पोरे तुम्हाला काय येतं? काहीच येत नाही काहीच येत नाही बरं ठीक काहीच येत नाही तू तुझ्या स्टाईल मध्ये जे गाणं जसं करते ना तसं मला नाही यायचं काय हाय गाणं हॅलो मी अंतश्री पोरे नको अँकरिंग येतं अँकरिंगच्या तर बादशा आहेत त्या हा? नाही नाही काहीच नाही येत मला त्याला ठीक आहे तुम्हाला हसता येतं का हो हसतं तर येतं ना हा? बरं तुम्हाला तेव्हा किती भारी हसतात बघा ताई. लाजू की तुम्हाला काय येतं काय पाहिजे रे तुला माझ्याकडनं अयो काय काय देतात काय पाहिजे तुला मोदींबद्दल काय म्हणणं आहे सांगून द्या मोदींबद्दल मोदींजी जर हा व्हिडिओ बघितला तर मोदी माझ्यापर्यंत आला पाहिजे हा व्हिडिओ का केला का आला तसा सिलेंडर महाग सगळं राशन पाणी महाग सगळं आमच्या खाण्यापिण्याचे वांदे सगळे मोठे लोक खातात चांगलं बंगलं आम्ही काय खायचं आमचं काय नोटबंदीचं काय झालं तर झालं पण आम्हाला रोजगार तर वाढवा गरिबांना पेट्रोल महाग आम्ही जायचं कसं गाडीवर कामधंदे करायचे कसे आम्ही जर पेट्रोल एवढं महाग राशन पाणी महाग पेमेंट जास्त नाही बाकी सगळीकडे टॅक्स आहे सगळ्या पेट्रोलला पैसे जास्त आहेत चा भाव वाढला मग गोरगरिबांचा रोजगार का नाही वाढवत मोदी मित्रांनो आता आम्ही नाही का इथं इव्हेंट करत होतो आणि इव्हेंट करता करता नाही का फूड स्टॉल आहेत हे सगळे फूड स्टॉल आहेत आता इव्हेंट वगैरे झालेला आहे बड्डेचा आणि आम्ही आता जेवणाला बसलोय हां अबे भाऊ आमचं जेवण काय आम्ही जेवणाला बसलोय झालं इव्हेंट वगैरे सगळं मग जेवण कसं आहे टेस्ट कशी जेवणाची मस्त आहे ना छान मस्त आहे जेवण काय काय जेवणामध्ये बघा तसं म्हणायला गेलं आपण रोजच खातो बट आज बड्डे पार्टीची मजा वेगळी आहे मित्रांनो आता मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे आता आम्ही कुल्फी खातो कुल्फी बघा मित्रांनो फूड ब्लॉगर असण्याचा फायदा हे सगळं बघा त्यांनी माझ्यासमोर ठेवलं एवढं खायला म्हणजे का तुम्हाला जे खायचं खा सकता ना मी कुठे बी खा सकता माझ्यासाठी ठेवलंय भाई एवढं पापड स्वीट रबडी स्टार्टरमध्ये भाई काही पण खा हे जामून शॉट
जामुन शॉट कुछ भी बोल रहा है भाई. जामुन शॉट आहे भाई, जामुन शॉट आहे. बाकी ज्यूस बीस सगळं बघा इथं. एक बार बस बोल दो सब्सक्राइब करो. लाइक करो. प्रवीण बारीक पोरांना फुगे फोडून देत नाही. तर मित्रांनो आता नाही का आम्ही इव्हेंटवरनं घरी चाललो होतो आणि जात होतो, एवढा पाऊस आलाय ना बघा, नुसतं पाऊस इतकं नुसतं धारा असतं, एवढ्या जोरात धारा व्हायला लागले नुसतं सगळ्या. एवढा जोरात अचानक पाऊस आलाय, उन्हाळ्यामध्ये दुष्काळी पाऊस कायच. आणि हे बघा आमचा भाऊ कसा लाईट धरून थांबलाय. खरंच भाई याच्या उपर फेडू शकत नाही आपण कुठेही भाई, किधर भी सामने साथ में रहता है भाई अरे. तर बघा मित्रांनो आता नाही का एवढा जोरात पाऊस चालू झालाय. इव्हेंटवरनं घरी चाललो होतो आणि वाटलं सुद्धा नव्हतं की एवढा जोरात पाऊस येईल. हे बघा आणि अख्खं भिजलोय, आम्ही अख्खं भिजलोय. आणि भाऊनी नंतर मला सांगितलं की आमच्याकडे रेनकोट आहे म्हणून. गोगल तर काय विषय नाही गाईज, भिजलोय आता असंच भिजत घरी जाणार रे. कुठली सिच्युएशन असू दे गाईज, एन्जॉय करायचे. ओके, पाऊस पडलाय तरी काही विषय नाही. बघा हा भाऊ सुद्धा आता भिजून आलाय इथं. भाऊ पाऊस आलाय तर रेनकोट नाही आणला का सोबत? बघा भाऊ पण फुल भिजलाय, वैतागलाय, त्याला पण घरी जायचं असेल लवकरात लवकर. अयो वीज पडली, वीज. आता आम्ही बघा भक्तिशक्ती वशी आहे आणि ते फुल जोरात पाऊस आलाय. दादा कुठून आलेत तुम्ही? आम्ही हा रावेतवरनं कुठं चालले होते? घरी चालले होते ऑफिसवर ना? निगडीला चाललो आता. हा निगडीला चाललो. खाली खाली पाय भिजला खाली. लय जोरात अचानक पाऊस आलाय. काय विषय नाही, आता पाऊस रेनकोट नाही आणलं का? छत्री बित्री भाऊ गेलाय काय? जा बाय बाय. काय विषय नाही. तर आमची लाईट पण संपली आहे, तर आता आम्ही निघतो भिजत भिजत घरी. अख्खं पूर्ण पाणी पाणी झाले. तर चला आता घरी जाऊन भेटूया. उद्या काय बोलतो, आजारी पडतोय वाटतंय मला, पण बघू. चला. हो हे दादा पण आले. भिजले दादा तुम्ही अख्खे? कुठनं आले? इथला ते निगडीला काय कुठे गेलते जॉबला? ऑफिस? घरी चालले ते का? अचानक पाऊस आला ना काय भाई. काय नाही भाऊ, चला आता घरी जाऊ. तर मित्रांनो आता जस्ट नाव मी घरी आलो. अख्खा भिजलो, अख्खा. एवढ्या कमी वेळामध्ये अख्खा भिजलोय. आता उद्याची मला गॅरंटी नाही की मी आजारी पडतोय काय, कारण की एवढी आईस्क्रीम वगैरे एवढं खाल्लं नाही मी आता त्या इव्हेंटमध्ये. खूप इव्हेंटमध्ये मजासुद्धा खूप केली. तिथं काय आम्ही जास्त शूट नाही करू शकलो बिकॉज थोडंफार हे होतं. सो तर चला गाईज आता फ्रेश होतो, मग तुम्हाला परत एकदा भेटतो, मग आपण सविस्तर बोलूया. चला. तर मित्रांनो आता आलोय घरी, फ्रेश वगैरे झालोय. आणि आता जर तुम्ही टाईम बघाल तर वाजले आहेत 1:13 रात्रीचे. खूप लेट झाला घरी यायला बिकॉज इव्हेंटवरनं खूप उशीर झाला. इव्हेंट म्हणजे सगळं संपुस्तोवर थांबावं लागलं जरा, कारण जवळच्याच होता ना. सो आता इव्हेंट वगैरे कंप्लीट करून घरी आलो. पण येता येता तुम्ही बघितलंच काय हाल झालेत आमचे. आणि त्यात आम्ही आज 2 व्हीलरवरती गेलो होतो, तर असं आम्ही भिजलो. बरं ठीक आहे, आता आम्हाला माहीत नव्हतं पाऊस येणार नाही, तर आम्ही रेनकोट तर होतं गाडीमध्ये, रेनकोट होतं डिक्कीमध्ये, रेनकोट होतं. आणि त्या भाऊने आम्हाला नंतर सांगितले की असं रेनकोट आहे म्हणून गाडीमध्ये. बरं ठीक आहे गाईज, इट्स ओके. बट मी शेवटला नाही का ह्या ब्लॉगमधून जाता तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची खूप इच्छा होती माझी, की मित्रांनो कसं आहे ना, हे ब्लॉगिंग जे मी करतो आहे आता सध्या, मी जे ब्लॉगिंग टाकतो आहे, डेली ब्लॉग्स टाकतो आहे, त्याला बघा ना यार, ऑलरेडीच माझं एवढं एडिटिंगचं काम असतं आहे. म्हणजे मी रोज शूट्स वगैरे करतो, तुम्हाला माहिती आहे, डेली माझे शूट्स चालू असतात, ते पण एडिटिंग करायचं. परत हा ब्लॉग रोज रात्री घरी आल्यानंतर एडिट करायचं. ब्लॉग एडिट करायला कमी असतं 2 ते 3 तास जातात मित्रांनो, कारण ते एक्सपोर्ट करायलाच अर्धा पाऊण तास लागतो. आणि बघत एडिटिंग वगैरे करा नॉर्मल 2 ते 3 तास ब्लॉग एडिट करायला लागतो. पण आता मी हा ब्लॉगिंग सुरू का केलं आहे, कारण की तुम्हाला तर वाटतं की अरे हा PCMC फूडीज याचं चांगलं काम चालू आहे, सगळं काही व्यवस्थित चालू आहे, मस्तपैकी इंस्टाग्रामवरती व्ह्यूजसुद्धा येतात. पण यांनी हा डेली ब्लॉग चालू का केलं, तर चालू करायचा मार्ग मित्रांनो विषय एवढाच आहे की पहिल्यापासून मला माहिती आहे की कम्फर्ट झोन आणि अनकम्फर्ट झोन. जर एखादा व्यक्ती ना सेटल झालं ना, की अरे नाही, मी जर म्हटलं असतं ना की नाही बाबा माझ्या आता इंस्टाग्राम जोरात चालू आहे, मी यूट्यूबवर नाही येणार, ओके, तर ते मी कम्फर्ट झोनमध्ये गेलो असतो आणि चाललो होतो मी मागं नाही का. काय होतं, मी शूट्स वगैरे करून यायचो, घरी यायचो, डायरेक्ट झोपायचो, बाकीच्या गोष्टी वगैरे, सकाळी एडिटिंग करायचो,
उशिरा उठायचो, काही पण वेळ वगैरे काही नाही का, काहीच नाही. आणि कसं नाही का, काहीच वेळ नाही, म्हणजे वेळ म्हणजे कसं मी नाही का टाईम वेस्ट करत होतो. कम्फर्ट आहे ना, आता कम्फर्ट आलं आहे माझ्याकडं की नाही, आता मी कम्फर्टेबल झालो आहे, कारण की माझ्याकडे सगळ्या सोयीसुविधा आल्या आहेत आणि एवढे पैसे देखील आलेत की मी व्यवस्थित माझा दिवस चालू शकतो. बट कसं असतं ना मित्रांनो, जसं जसं आपल्याला फेम मिळत जातो, जसं जसं पैसा मिळत जातो ना, तसं तसं आपण कम्फर्ट झोनमध्ये जात जातो. आणि कम्फर्ट झोनमध्ये माणूस एकदा गेला तर त्याचं बाहेर येणं म्हणजे खूप अवघड असतं. कारण एकदा माणसाला लागली ना सवय, आळस वगैरे सवय लागली ना की नाही माझं होतं तेवढं बास आहे, मला आता नाही काय करायची गरज, तर मित्रांनो तो माणूस खूप आळशी होतो आणि पुढं जाऊन त्याला पुढचे मार्ग सुचत नाही. म्हणून सांगतोय, हेच वय, आत्ता मी आहे 23 वर्षाचा, हेच वय आहे. जर मी आत्ता कम्फर्टेबल झालो तर म्हातारपणात मला अनकम्फर्टेबल व्हावं लागेल, म्हातारपणी मला काम करावं लागेल. म्हणून मी आत्ताच अनकम्फर्टेबल होतो आहे, कारण की ह्या वयात जर मी कम्फर्टेबल झालो तर माझ्या पुढच्या भविष्यात मला अनकम्फर्टेबल व्हावं लागेल. जर मी आत्ताच अनकम्फर्टेबल झालो ना तर माझा म्हातारपण कम्फर्टेबली जाईल. ह्या गोष्टीचा अर्थ तुम्हाला कळतो आहे का? हे एज आहे मित्रांनो, एज. तुमच्यावर किती काय होऊ द्या, काहीही होऊ द्या, तुम्हाला किती फेम मिळू द्या, किती पैसा येऊ द्या, पण ह्या वयामध्ये ना कम्फर्ट झोनमध्ये अजिबात जाऊ नका. जेवढं तुम्हाला अनकम्फर्टेबल होता येईल ना तेवढं अनकम्फर्टेबल व्हा, कारण की हेच वय काही ना काहीतरी करून दाखवायचं. आणि जेवढे पण माझ्या वयातले जे असतील एज ग्रुपचे ते हे व्हिडिओज बघतायत, तर हे फक्त मजा मस्तीसाठी नाही आहे. हे ब्लॉग त्या नुसते मी मजा मस्ती म्हणून नाही टाकत आहे. एक लोकांना माझा संदेश आहे की तुम्ही ठरवलं ना काहीही करू शकता, आणि हेच वय करण्याचं, करून दाखवण्याचं की नक्की तुम्ही कोण आहात. ओके, हेच वय. कारण एकदा हे वय निघून गेलं, लग्न वगैरे झालं ना तर काहीच होणार नाही, काहीच होणार नाही. एकदा लग्न जरी झालं ना तुमचं तरी काहीच होणार नाही, काहीच करता येणार नाही तुम्हाला, हालचाल करता येणार नाही. कारण की तुमच्यावर जबाबदारी येणार, लग्न, नंतर त्यानंतर मुलं, नंतर ते तसंच म्हातारपण, तसंच मरण. मग उपयोग काय जगण्याचा रे? हे कुत्र्या माणसासारखं आपल्याला जगायचं नाही आहे. जगायचं ना तर वाघासारखं जगायचं आहे. कुत्र्या माणसं, अरे माणसं मी काय म्हणतो आहे, जगतात तर कुत्रे पण जगतात, माणसं पण जगतात, बरोबर आहे. पण एक गोष्ट कुत्र्यांकडं, म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की, सॉरी, माझं म्हणजे म्हणणं असं नाही की मी त्यांना वाईट ठरवतो आहे. ओके, म्हणजे कुत्रे मांजर ते त्यांचं आयुष्य आहे. ओके, ते पण ॲनिमल्स आहेत, ते पण असणं गरजेचंच आहे. बट मी त्यांना वाईट नाही म्हणत आहे, बट ते पण जगतात आणि आपण पण जगतो आहे. पण एक गोष्ट मित्रांनो, खूप डिफरन्स आहे त्यांच्या आपल्यामध्ये, की त्यांच्याकडे ना चॉईस नाही आहे. कळतं का तुम्हाला? त्यांच्याकडे चॉईस नाही आहे की त्यांनी, म्हणजे आता आज उठून समजा, आता मला माहिती आहे की मी सकाळी लवकर उठून रनिंगला गेलो तर माझी बॉडी फिट होणार आहे, आणि हे माझी चॉईस आहे ना, बाय चान्स तर नाही, माझी चॉईस आहे. पण जर एखादा प्राणी आहे तो नाही चॉईस करू शकत त्याची लाईफ कशी जगायची त्याला, पण आपण चॉईस करू शकतो. मी सकाळी उठणं, ग्राउंडला जाणं, जिमला जाणं, हे बाय चॉईस आहे, हे चॉईस आहे आपल्याकडं. आणि आपल्याला श्रीमंत व्हायचं ना, हे पण आपली चॉईस आहे की नाही मला करायचं आहे, मला करून दाखवायचं आहे, ही आपली चॉईस आहे, बरोबर नाही? तर तेच एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे तुमच्याकडं, की तुमची चॉईस आहे म्हणून तुम्ही करून दाखवू शकता. प्रत्येकाकडे 24 तासच असतात, पण त्या 24 तासाचा वापर आपण कसा करतो आहे, ओके, ते खूप महत्त्वाचं आहे. त्या 24 तासामध्ये तुम्ही करताय काय ते खूप महत्त्वाचं आहे. हीच वेळ आहे, वाया घालू नका. जर तुम्ही माझ्या वयाचे असाल, अजिबात वेळ वाया घालू नका आणि कामाला लागा. काही पण करा कुठल्याही फील्डमध्ये, पण आपला 100% द्या. मी असं म्हणत नाही की तुम्ही जॉब करताय, बिझनेस करताय, काहीही करा, पण आपला 100% द्या. जॉब करताय ना, जॉब झाल्यानंतर छोटा मोठा व्यवसाय करा, पण काहीतरी करा. हेच वय करून दाखवण्याचं. कारण की आपल्या ह्या वयामध्ये आपल्या आईवडिलांचं वय वाढत चाललं आहे, त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. मी असं म्हणत नाही की मी पण खूप काही करून बसलो आहे, मी पण अजून खूप मागं आहे, मला पण अजून खूप काही करायचं आहे. माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या फॅमिलीसाठी मला अजून खूप काय करायचं आहे ना, ते अजून खूप मोठी गोष्ट आहे ती. तर एवढं सांगतो मित्रांनो, आणि आजचा डे 25 संपवतो. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर चला बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.